रेल्वे स्थानकावर माझे सहकारी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेत। विनायक, आपण बघतोय या मार्गाचं देखील उरण ते हा संपूर्ण जो परिसर आहे, दिघा रेल्वे स्थानक असेल, नेरूळ उरण हा सगळा स्थानकाचा मार्ग आहे, तो आज लोकार्पण त्याचा मोदींच्या हस्ते होणार आहे। तिथली नेमकी तयारी कशी झालेली आहे? सुमित बरोबर आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावरती आहे। साहजिकच नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची भेट म्हणजे उरण रेल्वे स्थानक जे आहे ते आजपासून सुरू होते। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 14 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास असणार आहे। वेगवेगळे स्टेशन जे आहे ते उरणपासून खारकोपर नेरूळपर्यंत असणार आहेत। गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकल्प जो आहे तो रखडलेला होता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता या स्टेशनचं लोकार्पण जे आहे ते या रेल्वे मार्गाचं लोकार्पण जे आहे ते होणार आहे। आपण पाहू शकतो सध्या आपण उरण स्थानकामध्ये आहोत। हे नव्यानं तयार केलेलं स्थानक आहे। उरणपासून खारकोपर नेरूळपर्यंत 14 किलोमीटरचा हा संपूर्ण टप्पा आहे। याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाते आणि त्याची ही सगळी तयारी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। दुपारनंतर या सगळ्या विकास कामांचं नवी मुंबईतल्या भूमिपूजन जे आहे ते त्याचप्रमाणे लोकार्पण जे आहे ते केलं जाणार आहे। बरेच विकास कामं आहेत त्यांचीही सगळी लोकार्पण केली जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या आधी या संपूर्ण महाराष्ट्रात येत आहेत, त्यामुळे बरोबर आहे, महाराष्ट्रात येतात आणि त्यामुळेच ही जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।